हल्दी ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना नक्कीच वाईट बॉल पहिलाच हाताळला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. कोण आहे गोलंदाज या ठिकाणी आपण जर बघितलं तर गोलंदाज आहेत विशाल जाधव. आणि विशाल याच्या हातामध्ये जो चेंडू दिला त्याने पहिला चेंडू वाईट टाकलाय. क्या बात आहे. इनसाइड आउटचा फटका चांगल्या पद्धतीने खेळला चेंडूला. शतरक्षक आहे तिकडे मात्र चेंडू थांबणार नाहीये. चाललाय 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने चांगली सुरुवात या ठिकाणी केली गेली. 2 फलंदाज आहेत. एका बाजूनं गणेश फरले, दुसऱ्या बाजून आपण पाहू शकतो तो म्हणजेच जयेश फरले. हे 2 फरले बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक संघाचा संघनायक मला वाटतं या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. आणि गणेश याने खेळलेला हा फटका होता. चांगली फलंदाजी या ठिकाणी गणेशाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आता डाऊन द लेग टाकायचा होता. चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी चौकार. फुलटॉस डिलिव्हरी या ठिकाणी घेतली होती, बॅट वरती बनवली होती आणि त्यानंतर आपण पाहू शकतात या चेंडूला पाठवलं होतं 4 धावांसाठी. या चौकारानिशी धावफलक थोडासा पुढे सरकला गेला. 9 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज झाल्यात असं सांगायला काहीच हरकत नाहीये. इथे आपण जर बघितलं तर मिस्टर रोशन या ठिकाणी आहेत. जसं म्हटलं जातं की आपण वयाचं एक एज जो लिमिट असतो तो पालटल्याच्या नंतर तुम्हाला मिस्टर म्हणून संबोधलं जातं. तशाच पद्धतीने आपण पाहतो मिस्टर रोशन असं नाव मागे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण रोशनच्या माध्यमातून झालंय. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीये. कव्हर, एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक 2 चेंडूच्या मागे धावतात. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मात्र 2 धावा मिळतील का? तर या 2 धावेनं धावफलक थोडासा पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचला 12 या धावसंख्येवरती. सुरुवात चांगली झाली पलशाचा पाडा या संघाची. आपण जर बघितलं तर चांगली गोलंदाजी सुद्धा होते. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आपण जर बघितलं तर क्षेत्ररक्षण थोडंसं स्वयर लावलंय असं म्हणायला काहीच हरकत नाही. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आहे त्या पद्धतीने गोलंदाजी नक्कीच गोलंदाजाने हाताळलेली आहे. मात्र फलंदाजाने शॉट सिलेक्ट चांगले केलेले आहेत. या चेंडूवरती चांगली कामगिरी बघायला मिळाली गोलंदाजाच्या माध्यमातून. थोडासा गतीमध्ये परिवर्तन होतं आणि त्या गतीमध्ये परिवर्तन असलेला हा चेंडू हा फलंदाजाला बीट करतोय. जयेश फरले ऑन स्ट्राईक. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न रवी सोवळे त्या ठिकाणी. रवी याच्या हातामध्ये झेल सटकला गेलाय. उलट धावायचं होतं, उलट सुलट धावून चेंडूला टिपायचं होतं, मात्र ते जमलेलं नाहीये रवी याला. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता धावा किती मिळाल्यात या चेंडूवरती. तर 2 धावा आल्या. धावफलक पुढे सरकला गेला 14 या धावसंख्येवरती. षटकाची झाली समाप्ती. जवळजवळ 4 मिनिट या षटकासाठी वापरली गेली. आपण पाहतोय आता आलाय रवी याला आपण पाहतोय मालजीपाडा परिसरातील हा नक्कीच खेळाडू आपण पाहतोय. मालजीपाडा संघामध्ये सुद्धा या खेळाडूला तुम्ही पाहिलं असेल. मालजीपाडा ग्रामपंचायत अंतर्गत जो संघ खेळतोय त्या ग्रामपंचायत अंतर्गत हा खेळाडू आपल्याला बघायला मिळत असतो. अजून एक खेळाडू त्या संघामध्ये, तो सुद्धा खेळाडू आपल्याला मालजीपाडा संघामध्ये कधी कधी पाहायला मिळत असतो. गणेश चांगली फलंदाजीला सुरुवात केलेला आहे. लक्षात असू द्या 11 मिनिटं आता बाकी राहिलेली आहेत. त्या 11 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं पूर्ण करायचे आहेत. अन्यथा एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये हा घ्यावा लागेल चौथ्या षटकाच्या वेळेस.
ऑन साइडला पुल केलाय आणि पुल हा पॉवरफुल झालाय गणेशाच्या बॅटमधनं. षटकार. या षटकारानिशी धाव फलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती. भरपूर शॉर्ट पिच डिलिव्हरी होती आणि गणेश फरले हा या शॉर्ट पिच डिलिव्हरी तुटून पडलाय. त्यामुळे आपण पाहू शकतो हा षटकारानिशी धावफलक नक्कीच पुढे सरकतोय 20 या धावसंख्येवर. हीच फलंदाजी करावी लागेल. आणि जेव्हा बोबतपाडा संघाने इथे टॉस जिंकला होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं कर्णधाराने की एक 50 पर्यंत आम्ही थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि आम्ही चेस करणं पसंत करतो, त्यामुळे आम्ही फिल्डिंग घेतोय. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहू शकता खराब क्षेत्ररक्षण झालं असं म्हणावं लागेल. जयेश ज्या पद्धतीनं आपण पाहिलं डेंजर एंडला धावत होता, मात्र 2 धाव पूर्ण केल्या. 2 धावांनी धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो 22 वरती. गणेश आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बंधू आहेत. भरपूर बंधूंची जोडी क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळाली की स्टीव्ह आणि मार्क, अँडी आणि ग्रांट फ्लॉवर बंधू. दरम्यान शॉर्ट पेस डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी ऑन दी स्टंप या ठिकाणी ट्रॅव्हल करताना दिसला हा चेंडू. त्यामुळे आपण पाहू शकतो पंचांच्या मनामध्ये कुठली शंका नाही आहे आणि चेंडू हा रवी याने जबरदस्त हाताळला गेलाय. भीमणनी संधी होती गणेशाला चांगल्या पद्धतीनं खेळण्याची, मात्र ती संधी त्याने दबडलेली आहे. रवी आता मात्र डाऊन द लेग जातोय. डाव्या यष्टीवरती गोलंदाजी करणं ही एक तारेवरची कसरत आहे. जेव्हा तुम्ही डाव्या यष्टीवरती जाता मिडल आणि लेग स्टिक वरती, तेव्हा इंडियन फलंदाजीमध्ये भारतीय वंशाचे किंवा मग एशिया खंडातील फलंदाज हे ऑन साईडला भरपूर स्ट्रॉंग मानले जातात. पॅडल स्वीप असेल किंवा मग कलाईचा वापर करण्यामध्ये नक्कीच माहीर मानले जातात. त्यामुळे आपण जर पाहिलं तर भारतीय वंशाचे किंवा मग एशियाई वंशाचे जे खेळाडू आहेत ते ऑन साईडला खेळणं जास्त पसंत करतात. बघा ऑन साईडला पुन्हा एकदा हा फटका स्वाभाविक खेळ करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि गणेश याच्या माध्यमातून हा खेळलेला फटका 2 धावा देऊन जातोय. धावफलक पुढे सरकलं गेलं, जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 25 या धावसंख्येवरती. 25. 8.5 मिनिटं अजून सुद्धा बाकी आहेत. त्यामध्ये अजून किती चेंडू या ठिकाणी बाकी असतील तर नक्कीच एकूण मला वाटते 8 चेंडूंचा खेळ या 8 मिनिटामध्ये करावा लागेल. शॉर्ट अंपूल केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं गेलं. 2 धावा मात्र मिळतील. 2 धावेने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती. एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. चांगली गोलंदाजी रवी याच्या माध्यमातून, मात्र काहीशे मोठे फटके पडलेले आहेत. मात्र सध्या या पिचवरती प्रत्येकाला फटके पडत आहेत. ऑन साईडला हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक नाहीये. काय घडेल, किती धावा येतील पाहणं गरजेचं आहे. 4 धावा सावकाराने धाव फलक पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे एकूण 31 या धावसंख्येवरती. 2 षटकांची झाली समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 31 धावा पलशाचा पाडा या संघाची. रोशन सोहळे आलेत नव्यानं गोलंदाजी मार्क वरती. अपील केली होती, मध्ये पंच दर्शवतात की हा चेंडू आपण पाहिला तर उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. एक निर्धाव चेंडूची समाप्ती. जयेश याने आतापर्यंत जास्त धावा बनवलेला नाही आहेत. जे काही केले ते गणेश याने केलेलं आहे.
एकाच साईडने खेळण्याचा प्रयत्न करत असताना थोडासा फोसला होता या चेंडूवरती. रोशन राईट मोर द विकेट. शॉर्ट पिच बॉल पार केलाय, चेंडूला पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. दरम्यान धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती म्हणजेच एकूण धावसंख्या बघायला मिळते 37 धावा, 37 रन ऑन द स्कोरबोर्ड. जयेश याच्या बॅटमधनं जास्त धावा आल्या नव्हत्या, मात्र या चेंडूवरती जयेश याने दाखवलं की नक्कीच मी सुद्धा ओपनिंगला असाच आलेला नाहीये, माझ्याकडे सुद्धा मोठे फटके आहेत. आता सरळ खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क या ठिकाणी झाला की नाही प्रश्न विचारला जातोय रवी याच्या माध्यमातून. मात्र आपण पाहू शकतो की एक निर्धाव चेंडूची समाप्ती झालेली आहे. तर जयेश सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. थोडासा प्रश्न विचारला होता, आम्ही सुद्धा प्रश्नचिन्हाच्या मुद्रेमध्ये पाहत होतो दोन्ही पंचांकडे, मात्र कुठलाही रिस्पॉन्स पंचांनी दिलेला नाहीये. धावसंख्या 37 धावा धावफलकावरती. राईट मोर द विकेट रोशन. वापस डिलिव्हरी आहे, चेंडूच्या खाली आलाय रोशन आणि या ठिकाणी झेल सुटलाय. टेक द कॅच, विन द मॅच. इथे आपण पाहिलं राहुल गोंड याचे 6 झेल सोडले होते एकूण कालच्या टुर्नामेंटमध्ये, कालच्या दिवसामध्ये, आणि त्याने जवळजवळ 170 पेक्षा जास्त धावा बनवल्या होत्या. 174 धावा राहुल गोंड याच्या झाल्या होत्या. आता त्याला जीवदान सुद्धा तेवढीच मिळाली होती. गणेश या चेंडूला सोडतोय. बघा क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की चेंडूला पकडणं किंवा मग खेळणं त्यापेक्षा चेंडू वाईट चेंडू सोडता सुद्धा यायला हवेत. धावसंख्येमध्ये भर झाले, धावसंख्या झाले 38 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत, कारण की हा वाईट आहे. 39 माफ करा, 39 धावा झाल्यात, कारण ऑन साइडला पुन्हा एकदा पुल केलाय. शतरक्षक उंच पुरा असा शतरक्षक गणेश पार्ले बाद. रोशन याच्या या षटकातील शेवटचा चेंडू. तिसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 39 धावांवरती अजून पाहतोय की इथे धावसंख्या बघायला मिळाली. विकास सारोटे मैदानाच्या आतमध्ये बलशाचा बडा या संघाच्या माध्यमातून खेळत असताना नव्यानं फलंदाज आलाय. 39 धावा, एक चेंडू आतापर्यंत अजून सुद्धा शिल्लक आहे या षटकाचा. दरम्यान आपण पाहतोय की ज्या पद्धतीने क्रिकेट खेळणं गरजेचं आहे ते क्रिकेट खेळलंय पलशाचा बडा या संघाने, कारण की बोबतपाडा हा संघ सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा चांगली फलंदाजी आहे, हे विसरून जमणार नाहीये. ऑन साइडला चांगला फटका खेळलाय का, तर यस असं उत्तर येत आहे. विकास सारोटेच्या बॅटमधनं आलेला हा उत्कृष्ट आणि दर्जेदार षटकार. धावसंख्या 45 धावा, षटकाची समाप्ती. तिसऱ्या षटकाची 1 बाद 45. पलशाचा पाडा या संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. रोशन, अजून एक रोशन नानकर. मिस्टर रोशन असं लिहिलं गेलंय त्याच्या जर्सीवरती. मला परफेक्ट चेंडू टाकला, क्या बाद आहे. रोशन पहिला चेंडू अतिशय मोक्याच्या ठिकाणावरती पिच केलाय आणि इथेच आत्मविश्वास वाढेल रोशन याचा. काय जबरदस्त गोलंदाजी. धावसंख्या 45 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 5 चेंडू अजून सुद्धा शिल्लक.
हवेमध्ये खेळला चेंडूला, रोशन नानकर चेंडूच्या खाली आलाय आणि या ठिकाणी टिपलाय झेल. जयेश फरले फेल झालाय, फलंदाज बाद. कालचा दिवस जर आपण पाहिला तर जवळजवळ 4 वाजले होते शेवटचा सामना होण्यासाठी. आज कदाचित लवकर होईल असं वाटतंय, मात्र जिथपर्यंत पूर्ण होईल स्पर्धा आजच्या दिवसाची तोपर्यंत आपण सांगू शकत नाही. रोशन 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 या ठिकाणी आपण पाहू शकता. सुरेंद्र कॅच तिकडे पूर्णपणे कव्हर केलाय की हे तुम्हाला सांगायचं आहे, मात्र एज लागलाय की नाही हे मेन पंच तुम्हाला नक्कीच दर्शवतील. तेच डिस्कशन अजून बाकी आहे, पाहणं गरजेचं आहे. कॅच मात्र घेतलाय असं तुम्ही तिकडनं कन्फर्म करू शकता, कारण चेंडू बॅटला लागल्याच्या नंतर पडला की मग बॅटला टप्पा पडल्याच्या नंतर बॅटला लागला हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. हे ठरवलं जाईल. पूर्णपणे विचार विनिमय सुरू आहे. दोन्ही पंच, एका बाजूनं सुरेंद्र गाठाल, दुसऱ्या बाजूनं जयेंद्र बाघे. आपल्या जागेवरती येतील पंच आणि नंतरच डिसिजन आपल्याला बघायला मिळेल काय घडतंय. पंच या ठिकाणी समजत नाहीये इकडनं बॅटला चेंडू घासलाय की नाहीये. आणि बाउन्स सुद्धा त्या ठिकाणी चेंडू ज्या पद्धतीने इम्पॅक्ट होतोय तो सुद्धा कव्हर होत नाहीये, त्यामुळं लक्षात असू द्या ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय हा ग्राह्य धरला जाईल. दरम्यान रोशन, क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी रोशन याने सुरुवात जी केली होती गोलंदाजीला आतापर्यंत त्याने तशाच पद्धतीने चांगली गोलंदाजी केली आहे. आणि रोशन याने शेवटचं षटक एक चांगलं हाताळायला सुरुवात केली होती, त्याच्यावरती त्याची गोलंदाजी कायम आहे असं सांगायला काहीच हरकत नाहीये. राईट मोर द विकेट. एच लागलाय, लॉंग स्टॉप रिजन मध्ये नक्कीच अडवला जाईल चेंडूला. येथे विश्वप मध्ये 2 शतरक्षक तैनात होते, एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेने धावफलक थोडासा पुढे सरकत जाऊन पोहोचतोय. 46 धावा. किती चेंडू शिल्लक आहेत सध्या परत आपण परत आतापर्यंत पाहिलं तर एक चेंडू शेवटचा शिल्लक आहे. विकी विकी हरवटे आपण पाहतोय, त्याने मोठा फटका खेळलेला आहे. सरळ खेळा चेंडूला, चेंडू आला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि टिपला झेल, फलंदाज बाद. विकी मॅन ऑफ द मॅच कोण आहे बघ.
मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा महेश मोहिते. महेश मोहिते मॅन ऑफ द मॅच. महेश मोहिते मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या विनंती असेल. चला मॅचच्या मॅन ऑफ द मॅच जो आहे खेळाडू मला वाटतं महेश मोहिते, ज्याने अप्रतिम खेळ दाखवलाय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी जबरदस्त राहिले आणि त्या कारणास्तव त्याला मॅन ऑफ द मॅच हा या ठिकाणी किताब दिला जाईल. त्वरित या, कारण की इनिंग ब्रेक मध्ये आपण हा जो किताब आहे तो देत असतो. 47 धावा बनवायच्या आहेत. दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये येत असताना मंद मंद पावलांनी आपल्याला पाहायला मिळतात. 47 बनवायचे आहेत. राकेश नानकर आणि त्याला साथ देण्यासाठी रवी सोहळे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या मागवरती अजय सज्ज झाल्यात. प्रथमतः फलंदाजी करत असताना एक दमखम दाखवणारी फलंदाजी पाहायला मिळाली. बोबतपाडा संघ जो आहे तो निश्चित या धावा बनवण्यासाठी मात्र पुढे सरसावेल काय हे देखील पाहिलं जाईल. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होईल काय ह्याकडे सुद्धा लक्ष दिलं जाईल. 30 सर्कलचं बंधन आहे. महेश मोहिते आमच्यापर्यंत पोहोचलेत. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेंथ बॉल ऑब्जेक्टच्या बाहेर. फलंदाजाचे पाय पुढे सरसावलेत नाहीये, हालचाल दिसलीच नाहीये. इथे जर बघितलं तर गोलंदाजाचा एक चांगला बॉल पाहायला मिळाला ऑब्जेक्टच्या बाहेर. विनंती करतो आयोजकांना, महेश मोहिते आले आहेत, मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांना या ठिकाणी देण्यात यावा. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर येस मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. इथे बॅटची मोठी कडा, मात्र यष्टीरक्षकाच्या जो पाठीमागे क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातखंडामध्ये असं वाटलं होतं की झेल होईल, मात्र झेल ड्रॉप झालाय आणि पाहता पाहता मात्र एक धाव या ठिकाणी निश्चित केली गेली. इथून श्री गणेशा झालाय. स्टार्ट द फाउंडेशन, स्टार्ट द जर्नी. धावसंख्येला टार्गेट जो आहे 47 धावसंख्येचं, त्या धावसंख्येला मात्र पाठलाग करण्यामागे आता या संघाची सुरुवात झाली. शॉर्ट बॉलचा वापर, इथे डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बघा लेग स्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करतात फलंदाज, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. त्याचं कारण आहे की वेगवान आणि तेज सरार होणारी मैदानाच्या आतमध्ये जी गोलंदाजी आहे ते आतापर्यंत अजयच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की आता जी गोलंदाजी होती ती अप्रतिम दर्जाची आपल्याला पाहायला मिळते.
पुढचा बॉल सातत्याने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय मात्र सेट डाऊन द ग्राउंड नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स 4 रन्स 4 धावा चौकार. काय स्ट्रोक केलाय जसा ओव्हर पिच बॉल टाकला त्याच्यावरती केला प्रहार आणि चेंडू सीमारेषेच्या पार 4 धावांसाठी चौकार. या 4 धाब्याने मात्र संघाची धावसंख्या 5 या अंकावरती पाहायला मिळते. थोड्या काळापूर्वी मात्र निश्चित बॉल हरवला गेला नाही मिळाला तर नवीन मिळेल यात काही शंका नाही आहे. मात्र मॅच त्या ठिकाणी लवकरात लवकर स्टार्ट केला जाईल याच्याकडे लक्ष दिलं जाईल कारण की आता जर वेळ बघितला आपण तर रात्रीचे वाजल्यास बरोबर 1:11 आणि कालचा दिवस जर बघितला तर या रजनीचा पहिला दिवस आणि त्या स्पर्धेमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला. त्यामध्ये जर बघितला तर मुख्य जे पाहुणे होते नगरसेविका मॅडम सौभाग्यवती योगिता देवेंद्र पाटील मॅडम त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि त्यानंतर मान्य श्री देवेंद्र वासुदेव पाटील अध्यक्ष राजौली विभाग समाजसेवक आहेत आणि ते सुद्धा कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. अजय याचा पुढचा बॉल राईट मध्ये विकेटचा मारा केला जातो ऑफस्टिकच्या बाहेर. हा बॉल चांगला आहे मात्र पंचांनी हा बॉल वाईट घोषित केला गेलाय कारण की बॉल जरी चांगला असला तरी देखील लाईन लेंथ ही जी आहे ती ऑफस्टिकच्या खूप जास्त बाहेर आहे व्हाईट लाईनच्या बाहेर आहे म्हणून पंचांनी हा चेंडू जो आहे तो निश्चित वाईट म्हणून घोषित केला गेलाय. वाईट बॉलने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाऊन पोहोचली 6 या अंकावरती. हवेमध्ये बॉल आहे चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल काय तर हो असं उत्तर आलंय. फर्स्ट अटेम्प्टला सुटला होता मात्र सेकंड अटेम्प्टला कॅरी गेलाय आणि बॅक टू द गौट. पहिला धक्का मोठा धक्का बोबत बॉईज बोबत या संघाला बसला गेलाय. राकेश बॅक टू द गौट. क्या बात आहे जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जवळजवळ शॉट मिड ऑन वरून क्षेत्ररक्षक धावत आला म्हणजेच लॉंग शॉट मिड ऑन क्षेत्रामधून लॉंग ऑनच्या दिशेने जवळजवळ धावत आला आणि तिथून तो कॅच कॅरी केला गेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोशन सोहळे. अजयने आतापर्यंत चेंडू टाकलेत जवळजवळ 5. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. शॉर्ट बॉलचा वापर केला गेलाय. थोडासा बाउन्स देणारा हा बॉल त्याच्यावरती प्रहार करता आला नाही. इथून षटकाची झाली समाप्ती. 47 बनवायचे आहेत आणि 47 बनवत असताना प्रथमतः काय जबरदस्त गोलंदाजी राहिलाय. इथून जर बघितलं तर फक्त ना फक्त 6 धाबा धावपळकावरती 1 गडीच्या मोबदल्यामध्ये एक चांगलं षटक पाहायला मिळालं अजयचं. चला मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. मागच्या मॅचचा हिरो नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झाला विकास सरबटे. अजून एक चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 47 बनवायच्या 6 धावा धावपळकावरती आहेत म्हणजे अजूनही 41 धावसंख्येची गरज आहे. चला वेळेचं बंधन राहील. तुमच्याकडे या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा कालावधी देण्यात आलेला आहे. रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत थोडेसे फ्लंबल त्याला साथ देण्यासाठी 2 क्षेत्ररक्षक एका जागेवरती आले आहेत. चेंडूला उचलून फेकी केले तत्पुरती मिळतील 2 धावा आणि या 2 धाबीने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाऊन पोहोचली ती म्हणजेच 8 या अंकावरती. आजचा दिवस आजची ही रजनी तेवढीच महत्वाची.
आई मरुदेवी राजावली बी या संघाचं हे आयोजन आहे. आजच्या रजनीमध्ये सुद्धा 12 संघ हे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत. इथे बघा स्विंग अँड मिस, जसा चेंडू जर बघितला आपण तर गुड स्पॉट्स लाईन वरती पडला गेला, तसा मात्र एसटी रक्षकाच्या हातखंडामध्ये जाऊन चेंडू हा विसावला गेलाय. इथे डॉट बॉल आलाय. प्रथमतः विचार केला तर मग ब्लेसिंग स्टार उंबरपाडा, न्यू स्टार मडवीपाडा या दोन संघांमध्ये मॅच झाला. त्यामध्ये उंबरपाडा संघ पुढे येताना पाहायला मिळाला. त्यानंतर चिंतामणी उमलपाटा आणि आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावली ब हा संघ आयोजक संघ खेळताना पाहायला मिळाला. इथे एच अँड टेकन फलंदाज बाद, एसटी रक्षकाने चुकी नाही केली आहे आणि इथे धक्का क्रमांक असेल तो म्हणजे दुसरा. फलंदाज रवी बॅक टू द आउट 2. चिंतामणी उमेळा फाटा आणि आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावली ब असा सेकंड मॅच झाला होता. त्यामध्ये विचार केला तर मग चिंतामणी उमेळा फाटा हा संघ पुढे येताना दिसला. त्यानंतर 2 मॅच जिंकत असताना चिंतामणी उमेळा फाटा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर 2 मॅच जिंकणारा संघ म्हणजेच इशिका 11 तरखड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो 2 हात करेल होली क्रॉस घोडबंदर या संघाच्या विरोधात. दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश आल्यात. 47 धावा बनवायच्या आहेत. कशाही एवोत मात्र धावसंख्येला येणं फार गरजेचं आहे. ऑन साईडला फेकून दिलाय मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं प्रतिनिधित्व करत आहेत आणि टिपतायत एक शानदार झेल. भावेश मात्र आल्या आल्या मोठ्या फटका खेळण्यासाठी मात्र त्या ठिकाणी फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या ठिकाणी होते क्षेत्ररक्षक, त्याने टिपला एक सुंदर झेल आणि ते फलंदाज ठरलेत फेल. हॅट्रिक वरती आहेत गोलंदाज विकास जाधव, विशाल आहेत. इथे व्हाईट बॉल आहे आणि या व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरसावली, जाऊन पोहोचली ती म्हणजेच 9 या अंकाप्रती. कालच्या दिवसापासून चांगलं गुणलेखन केलंय आमचे मित्र रोहित सुतार यांनी आणि एक दर्जेदार जे गुणलेखनाचं काम आहे ते या ठिकाणी केलं जाते. बघा वारंवार स्विंग अँड मिस होत आहेत. जसे चेंडू पडले जातात मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती गुड स्पॉट वरून जे चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर निघत आहेत ते अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हर मधला. आता हा देखील चेंडू जर बघितला तर चांगला बॉल पाहायला मिळालाय. इथे दुसऱ्या षटकाची झाली समाप्ती आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर, धावसंख्या 9 धावा, गडी बाद झालेत आतापर्यंत 3. म्हणजे आतापर्यंत पलशाचा पाळा हा जो संघ आहे तो कुठेतरी भरचड कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. या षटकामध्ये आल्यात फक्त ना फक्त 3 धावा आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर 6 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. म्हणजे जशी गोलंदाजी व्हायला हवी आहे तशी गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये होते. 47 धावा आव्हान तेवढं मोठं नाही आहे मात्र ते आव्हान स्वीकारावं लागणार आहे. नव्याने गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं आणि एक निर्णायक षटक घेऊन येतील मिस्टर जयेश. चांगला बॉल आहे, अतिशय जबरदस्त बॉल. गोलंदाजाची शैली बघितली तर थोडीशी वेगळी आहे मात्र गोलंदाजाने जो चेंडू रिलीज केलाय तो अतिशय जबरदस्त पद्धतीचा पाहायला मिळालाय. फलंदाजाला सरप्राईज करणारा बॉल. अजून एक चांगला बॉल नाही आहे इथे. फलंदाज जर बघितलं तर सोडून देणारा हा बॉल आणि पंच सुरेंद्र घाटाल सरांचा इशारा आलाय की हा चेंडू आहे वाईट. आता हा बॉल चांगला आहे, शरीराचा भेद घेणारा बॉल. दरम्यान क्षेत्रातील क्षेत्ररक्षक पुढे येतोय आणि या चेंडूला उचलून गॅदर करेल
गोलंदाजापर्यंत फेकेल तत्पुरती मिळेल फक्त ना फक्त एकच धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसवली, जाऊन पोहोचली ती म्हणजेच 11 या धावसंख्येवरती. बघा धावसंख्या होऊ शकते, आतापर्यंत हे तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे कदाचित जर षटकार चौकारांची परिभाषा बोलली एखाद्या फलंदाजाने तर काहीतरी वेगळे निर्णायक हे होऊ शकते. पुन्हा एकदा 22च्या रूपानं काही धावा मिळतील. त्या ठिकाणी यष्टीरक्षक वारंवार बीट होत आहेत. 22च्या रूपाने एक धाव मिळाली. या एका धावेने संघाची धावसंख्यामध्ये बदल झालाय, धावसंख्या 12 या अंकावरती पाहायला मिळते. जयेश याचं कौतुक करावं लागणार आहे, कारण की वारंवार जे चेंडू टाकले जात आहेत, एक सुंदर आणि सुसज्ज पद्धतीचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती टाकले जात आहेत. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बघा स्विच हिट करण्यासाठी तुमच्याकडे टायमिंग हवं, तेवढेच दर्जाचे तुमच्याकडे बॉलवरती नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. तुम्ही स्विच हिट गुड स्पॉट्स लेनच्या बॉलवरती व्यवस्थितरित्या खेळू शकताय, मात्र इथे ओव्हरपिच बॉल, त्या ओव्हरपिच बॉलचा केलाय पुरेपूर वापर, घेतलाय समाचार आणि चेंडूला फेकून दिलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे, जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. जसा चेंडू पुढे टाकलाय तसा चेंडूला मात्र हॅमर केलाय आणि ऑन साइडला फेकून दिलाय. 6 धावांसाठी शेवटचा आणि अंतिम बॉल. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र या वेळेला जर बघितलं तर स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. इथे षटकाची झाली समाप्ती, फक्त एकच धाव आली आणि या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली आपण तर जाऊन पोहोचली ती म्हणजेच 19 या अंकावरती. आज सागर सर विचार केला तर मग 19 हा जो आकडा आहे तो निश्चित खूप जास्त वेळ आपल्याला पाहायला मिळालाय. 3 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी बरोबर 10.5 मिनिटं त्या ठिकाणी कंप्लीट केले गेलेत. आता 6 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये किती धावसंख्येची गरज आहे हे सुद्धा पाहिलं जाईल. 6 बॉल शिल्लक, 28 ची गरज आहे. 6 बॉल रिमेनिंग अँड 28 रन्स लॉस ऑफ. नवीन गोलंदाज झालेत गोलंदाजीच्या मार्कवरती. इथे फुलटॉस बॉल होता, क्षेत्ररक्षक थोडेसे फ्लंबल होत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, थोडीशी खराब फेकी विकासच्या माध्यमातून. दरम्यान या 2 धावा त्या ठिकाणी निश्चित केल्या जातील. धावसंख्या 21. गणेश गोलंदाजीच्या मार्कवरती. आता फुलटॉस बॉलला बरोबर हॅमर केलाय, बरोबर क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरतून चेंडूला ट्रॅव्हल केले सीमारेषेच्या बाहेर. त्या ठिकाणी मिळतात 6 धावा, 6 रन. या 6 धावेनेशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावली आहे आणि आता जाऊन पोहोचले बरोबर 27 या अंकावरती. काय देखणा फटका पाहायला मिळालाय. फुलटॉस बॉल वारंवार टाकले जातात मैदानाच्या आतमध्ये. एखादा जर बघितलं तर लूज बॉलर निश्चित मिळतो आणि त्या लूज बॉलरवरती आक्रमक रूप जे आहे ते धारण करण्यासाठी जास्त फलंदाजाला वेळ लागत नाही. एखादा फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा राहिला तर तो धावसंख्या निश्चित बनवू शकतोय. मात्र इथे जर बघितलं आपण तर 6 धावा खेचल्यात फलंदाज रोशन. इथे बघितलं तर स्विंग अँड मिस, शरीराचा वेध घेणारा हा बॉल फलंदाजाला समजलाच नाहीये. एक चांगला बॉल पाहायला मिळालाय. पलशाचा पाडा या संघाचा विचार केला तर मग या संघामध्ये जास्तीत जास्त व्हेरिएशन वाले गोलंदाज हे आतापर्यंत पाहायला मिळालेत. बघा शॉर्ट बॉलचा वापर केला गेलाय. इथे सुद्धा हा बॉल जर बघितला तर वाईट म्हणून आपल्याला पाहायला मिळाला. या वाईट बॉलने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 28 या अंकावरती. बघा 28 हवा होत्या 6 चेंडूमध्ये आणि आता इथे 28 झाल्यात. म्हणजे आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 3
आणि 3 बॉलमध्ये किती धावसंख्येची गरज आहे तर 19. क्षेत्ररक्षक आहेत पुढे सरसावले, चांगला फटका होता मात्र एकच धाव मिळेल, एक धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र थोडीशी पुढे सरसावली गेली आणि जाऊन पोहोचली ते म्हणजेच 29-29. लॉस ऑफ आतापर्यंत 3 धक्के लागल्यात, 3 विकेट्स. वारंवार या स्पर्धेचा उल्लेख केला जाईल. खऱ्या अनुषंगानं वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन केलंय आई मोरदेवी स्पोर्ट्स राजावली या संघानं. मात्र इथे फलंदाजाने ठोकलाय शानदार बहरदार वजनदार षटकार, 6 धावा. आणि इथे रेफर केलाय फलंदाजाने बीमरसाठी. डिसिजन आतापर्यंत पेंडिंग होतं मात्र इथे डिसिजन आलाय, इट्स नो बॉल. रेड सिग्नल दिलाय आमच्या थर्ड अंपायरनं, कारण की कमरेच्या वर हा भेदक मारा होता. 36 धावसंख्या झाल्या, 2 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 2 बॉल 11. अजून एक मोठा फटका येईल काय, मात्र नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. इथे षटकार यायला हवा होता. खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर फलंदाज थोडेसे नाखुश आहेत स्वतःवरती आणि चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 40 या अंकावरती. आणि आता एक चेंडू शिल्लक आणि जवळजवळ 7 धावा संख्येची गरज आहे. एक चेंडू 7 धावा, 7 धावा एक चेंडू मध्ये हवा आहेत. काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये. डीबीएन लाईव्हचं कौतुक असेल, ज्या अनुषंगाने प्रत्येक एक बॉलचं निरीक्षण केलं जात आहे, एक बॉलवरती मात्र नजरा त्या ठिकाणी ठेवल्या जात आहेत. इथे चांगला फटका खेळलाय आणि चेंडूला पाठवलंय ते म्हणजेच तो 6 आहे का 4 आहे हे पाहिलं जाईल. दरम्यान आपण हे 6 आहेत मात्र या ठिकाणी पाहिलं जाईल का हा बॉल निश्चित काय आहे. अँड डिसिजन आहे इज नो बॉल. म्हणजे इथे सामना फिनिश, मॅच फिनिश केला जातोय. तो म्हणजेच बोबत बॉईज, बोबत पाडा या संघाच्या माध्यमातून, कारण की एक चेंडू मध्ये 7 धावांची गरज होती. लक्षात ठेवा, ही मॅच नेहमी लक्षात राहील प्रत्येक पाहणाऱ्या प्रेक्षकाच्या. एक चेंडू 7 धावांची गरज असताना हा नो बॉल टाकलाय आणि नो बॉल वरती त्या ठिकाणी हॅमर केले, बॉलला 6 धावांसाठी पाठवलंय आणि मॅच फिनिश, गेम ओव्हर.